ओके ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. सांगितल्याप्रमाणे कालचं एक्झाम्पल जसं होतं सेम त्याच फॉर्मॅटचं एक्झाम्पल आहे. ओके, साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/2 या अंतराने दाखवायचे. ओके, सिंपल आहे. चेक करा हे फंक्शन जे आहेत इनवर्स फंक्शन त्याच्या व्हॅल्यू या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत का. तर मायनस सोडून म्हणतं कोणत्या अँगलचा साइन 1/2 असतो रे? 30 डिग्री π/6. कोणत्या अँगलचा कॉस √3/2 असतो? अगेन सेम 30 डिग्री. कोणत्या अँगलचा कॉस 1/2 असतो? 60 डिग्री. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. मायनसचा विचार सोडून द्यायचा 2 मिनिट विचार करताना स्टार्टिंगला. ओके, मग आता आपण पहिल्या टर्मला म्हणणार अल्फा, याला म्हटलं मी अल्फा. लेट अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -1/2 where alpha lies between -π/2 to +π/2 प्रिन्सिपल व्हॅल्यूज ब्रांच लिहिली बरोबर येते. ओके, देअरफॉर हा जो साइन इनवर्स आहे हा इकडे येईल. साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू -1/2. आता आपला मायनसचं व्हॅल्यू माहित नाही, मग मायनस सोडून द्या, फक्त 1/2 चा विचार करा. कोणत्या अँगलचा साइन 1/2 असतो? π/6. आता प्रश्न शिल्लक राहिला या मायनसचा. तर ऑलरेडी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वर चेक करा. तुम्ही फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच जर डोक्यात ठेवली तर इथं काय करायचं समजतं. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वर दोनच उद्योग होतात. एक तर हा मायनस आत द्यायचा किंवा π - θ फॉर्म्युला बरोबर ना. मग इथे पाहून घ्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे. मग हा मायनस आत घेता येईल म्हणजे -sin θ फॉर्म्युला यूज करायचा आहे. -sin θ इज इक्वल टू साइन ऑफ -θ. हा फॉर्म्युला जर यूज केला तर हा मायनस आत येईल इथे, म्हणजे हा झाला -π/6. दोन्ही साईडला साइन कॅन्सल. अल्फाची व्हॅल्यू आली -π/6. ऍड इथे रिझनिंग देणं खूप गरजेचं आहे की आपण अल्फाला डायरेक्टली व्हॅल्यू असाइन करू शकत नाहीये विदाऊट रिझनिंग. ती व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तिला व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. मग ठीक आहे, ऍड -π/2 इज लेस दॅन -π/6 विच इज लेस दॅन π/2. त्यामुळे आपल्या पायला अल्फाला -π/6 ची व्हॅल्यू असाइन करता आली. पण अल्फा म्हणजे काय? अल्फा म्हणजे आहे साइन इनवर्स -1/2. म्हणजे साइन इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू काय आली? -π/6. पहिला पार्ट सॉल्व्ह करून झाला. अडचण बोला. सिमिलरली दुसरा सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे. Also, and beta is equal to cos inverse -√3/2 where 0 is less than or equals to beta which is less than or equals to 5. आता इथं क्लिअर कट आहे. निगेटिव्ह अँगल चालतोय का? नाही. मग डोक्यात ठेवायचं निगेटिव्ह अँगल चालत नसेल आणि जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर मायनस ऍडजस्ट करण्यासाठी आपण सेकंड क्वाड्रंटचा यूज करतो. म्हणजे इथे अँगल मध्ये काय करणार? -cos θ इज इक्वल टू कॉस ऑफ π - θ. काल एका शंका विचारली होती सर ते असे अँगल कसे ऍडजस्ट करायचे? डोक्यात ठेवा. साइन, टॅन आणि कोसेक यांना -8 घ्यायचा. कॉस, सेक आणि कॉस या तिघांना मात्र फॉर्म्युला वापरायचा. मायनस इज इक्वल टू काय असतो? सेकंड क्वाड्रंट अँगल वापरायचा π - θ. हे सगळं डिपेंड आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. कारण की चेक करा, साइनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे. सेकची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे. टॅनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे. पण कॉस निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे की इथे? सेकला निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे का? नाही. कॉसला पण निगेटिव्ह अँगल व्हॅलिड आहे का? नाही. मग अशा वेळेस आपण ते सेकंड क्वाड्रंटचा अँगल म्हणजे कोणता? π - θ ऍडजस्ट करणार. म्हणजे डोक्यात ठेवायचं कोणता 3 रेशोला -8 घ्यायचा आणि कोणता 3 रेशोला π - θ यूज करायचा. ते तुम्ही लक्षात ठेवायचं. साइन, कोसेक आणि टॅन यांना निगेटिव्ह अँगल यूज करायचा. नंतर कॉस, सेक आणि कॉट यांना π - θ यूज करायचा. ओके, मग आता बघा इथे कॉस बीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स -√3/2 वेअर
बीटाची व्हॅल्यू 0 आणि पायच्या मध्ये असणार आहे. आता हा जो कॉस इनवर्स आहे हा इकडे आल्यानंतर काय होईल कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू -√3/2. आता कोणत्या अँगलचा कॉस निगेटिव्ह नाही आपल्या ओळखीत, पण ठीक आहे मग निगेटिव्ह जर बाजूला केला तर √3/2 कोणत्या अँगलचा कॉस असतो √3/2 cos 30 म्हणजे कॉस ऑफ π/6. मग हा आला कॉस ऑफ π/6. आता प्रश्न आला हा निगेटिव्हचा, पण कॉसचा निगेटिव्ह अँगल व्हॅलिड नाहीये. मग निगेटिव्ह अँगल व्हॅलिड नसेल तर आपण सेकंड क्वाड्रंटचा विचार करतो. मग बिंदास आपण फॉर्म्युला यूज करणार. वी नो दॅट -cos θ इज इक्वल टू कॉस ऑफ π - θ. बरोबर आहे. मग इथे तेच केलं कॉस बीटा आयात राहिला हा -cos θ. इकडे वापरायचा फॉर्म्युला कॉस ऑफ π - θ. θ म्हणजे किती घ्यायचा π/6. इथे 6 ने मी क्रॉस मल्टिप्लाय केलं स्टेप विथ स्लीप कॉस ऑफ 6π - π/6 म्हणजे किती झाला कॉस ऑफ 5π/6. दोन्ही साईडचा कॉस कॅन्सल. तर बीटाची व्हॅल्यू काय येईल 5π/6. पण अशी बीटाला आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइन करू शकत नाहीये कारण की बीटा ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. मग प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपल्याला ते लिहायला लागेल रिझन मध्ये की तिची व्हॅल्यू 5π/6 ही 0 पेक्षा तर मोठी आहे, क्लिअर कट आहे. आणि ऑलरेडी तुम्ही हा 5π/6 मिळवण्यासाठी अँगल कोणता यूज केलाय π - π/6 म्हणजे ही व्हॅल्यू पाय पेक्षा कशी आहे कमी. बरोबर आहे का. म्हणजे ती 5π/6 हा 0 आणि पायच्या मध्ये येतो की तुमची बीटाची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच होती. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तो आला म्हणून तुम्ही असाइन करू शकताय. आणि शेवटी बीटा म्हणजे काय होता कॉस इनवर्स -3/2 तो टाकून दिला. ओके इक्वेशन नंबर 2. जसं जे दोन होते तसं राईट हँड साईडला सुद्धा मला एक रेशो दिला डायरेक्टली तर व्हॅल्यू नाही दिली. बरोबर आहे. मग आता याची पण व्हॅल्यू काढून घ्या गरज पडेल. मग अँड गॅमा याला गॅमा म्हटलं अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/2. वेर अगेन कॉस इनवर्स आल्यामुळे प्रिन्सिपल व्हॅल्यू काय 0 to π झाली. ओके. आता हा जो कॉस इनवर्स आहे हा इकडे झाला कॉस ऑफ गॅमा इज इक्वल टू -1/2. अगेन सेम उद्योग कोणत्या अँगलचा कॉस 1/2 येतो कॉस ऑफ π/3 इज 1/2. कॉस ऑफ π/3 इज 1/2. प्रश्न आला मायनसचा कॉसचा निगेटिव्ह अँगल व्हॅलिड नाहीये. मग काय करायचा थर्ड क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट अँगल म्हणजे हा वापरायचा आहे. पण ऑलरेडी फॉर्म्युलावरती लिहिलेला होता ना मी एकदा वापरलेला आहे. मग तिथे रिझनिंग मध्ये फॉर्म्युला दिला. मग हा झाला कॉस गॅमा इज इक्वल टू -cos θ इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला वापरायचा -cos θ इज इक्वल टू कॉस ऑफ π - θ. मग कॉस ऑफ π - θ जो उद्योग इकडे केला होता तोच तिकडे करायचा. ओके. मग आता हा जो π - θ हा काय होणार 3 ने याला मल्टिप्लाय केलं 3π - π किती 2π/3. कॉस कॅन्सल गॅमाची व्हॅल्यू किती झाली 2π/3. पण गॅमा हा तर प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे म्हणजे हा 2π/3 लिहायला लागेल आपला की 2π/3 ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी पाय मायनस केलेला म्हटलं पाय पेक्षा लहान आहे म्हणजे ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. आणि मग लास्ट गॅमा म्हणजे काय ते पुट करा. गॅमा म्हणजे काय कॉस इनवर्स -1/2 म्हणजे कॉस इनवर्स -1/2 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू भेटली 2π/3. ओके. आता कन्सिडर याची एलएचएस घ्या. मी एलएचएस चार्जेस नाही लिहिली काय घेतले कन्सिडर एलएचएस. काय एलएचएस साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 घेतली. ओके. आता मला ही जी व्हॅल्यू आहे साइन इनवर्स -1/2 ही व्हॅल्यू तुमच्याकडे इक्वेशन 1 मध्ये आहे टाकून द्या. नंतर ही जी आहे कॉस इनवर्स -√3/2 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये आहे टाकून द्या. दोन्ही व्हॅल्यू टाकल्या तिथे. मग साइन इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू किती आहे -π/6 प्लस कॉस इनवर्स √3/2 ची व्हॅल्यू किती आहे 5π/6. इथे लिहा फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना कॉमन केला -π प्लस 5π किती झाला -π प्लस 5π 4π/6 काय असते अगेन 2 1 2 2 2 4 2 3 म्हणजे किती आली व्हॅल्यू 2π/3. इथपर्यंत आपण कालचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं अशा प्रकारे. पण आता बरं का तुम्ही तिसरी व्हॅल्यू कोण ठेवली आहे
चेक करा ही 2π/3 ही व्हॅल्यू कोणाची आहे? 2π/3 ही व्हॅल्यू कोणाची आहे? कॉस इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे 2π/3 च्या ऐवजी मी काय लिहू शकतोय? कॉस इनवर्स -1/2 फ्रॉम इक्वेशन 3. आणि तीच तुमची काय होती? RHS. शेवटी ते परत लिहा. इथे मला जागा उरलेली नाहीये, तुम्ही लिहिले नाही. शेवटी परत लिहा साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 विच इज इक्वल्स टू कॉस इनवर्स -1/2. ते शेवटी परत लिहायचं तुम्हाला. काल आपण व्हॅल्यू पर्यंत केलेला उद्योग होता, बरोबर आहे. पण ही व्हॅल्यू सुद्धा कोणत्या तरी रेस्ट इनवर्स फंक्शनची आलेली आहे. ती फक्त तुम्हाला जे पुट करायची, बाकी काहीच उद्योग करायचा नाही. अडचण बोला बरं. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 झालं काय प्रत्येकाचं? ओके ठीक आहे. नेक्स्ट नसेल लिहिलेलं तर घरी जाऊन आता रेकॉर्डिंग पाहून लिहा. रेकॉर्डिंग चालू ना रे? पुढचं एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक्झाम्पल जर लिहायचं राहिलं असेल तर त्याला जागा सोडा आणि नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3 साइन इनवर्स 3/5 प्लस cos inverse 12/13 which is equals to sin inverse 56/65. ओके, आता बाळांनो फक्त एक चेक करा. हे एक्झाम्पल अल्फा बीटा गॅमाच्या मध्ये सुटेल का? कारण की ह्याच्या व्हॅल्यू झालं ह्या स्टँड व्हॅल्यू नाहीये. कोणत्या अँगलचा साइन हा 3/5 येतो? नाही. कोणत्या अँगलचा कॉस हा 12/13 येतोय का? आणि परत साइन पाहिजे 56/65. तो येतच नाही कधी असं. ओके, मग आता बाळांनो प्रश्न हा आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं? असे 2 एक्झाम्पल आहे. एक इथे दिलं आहे आणि एक सॉल्ड एक्झाम्पल मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. दोन्ही एक्झाम्पल घेणार. इथे मी सॉल्ड पण घेणार तुमचं, कारण की हे एक्झाम्पल एक्झामसाठी IMP आहे 4 मार्क्सचा हे एक्झाम्पल किंवा ते सॉल्ड एक्झाम्पल. दोघांपैकी एक जण एक्झामला विचारल्या जातच भरपूर वेळेस. डोक्यात ठेवा, हे एक्झाम्पल एक्झामसाठी IMP, हे एक्झाम्पल आहे सॉल्ड एक्झाम्पल, ते पण 4 मार्क्सला म्हणजे सेक्शन डी मधलं एक्झाम्पल आहे. ऍक्च्युली पूर्ण IMP, कारण की तुम्हाला समजण्यात झालं असेल की चॅप्टर मध्ये लय नाही, खूप थोडा पार्ट आहे. चॅप्टर 10 मार्क्सला आहे. म्हणजे तुम्ही जर चॅप्टर करून गेले तर एकदम सोयीस्कर मार्क्स पडणार ते चॅप्टर. ओके, आता हे एक्झाम्पल IMP एखादा अल्फा बीटा गॅमाने पण सॉल्व्ह करू शकतोय. पण ज्या वेळेस व्हॅल्यूज फाइंड होत नसतात ना, तर अल्फा बीटा घेण्यापेक्षा एक्झाम्पल XY मध्ये घ्या. अल्फा बीटा घेतलं तरी याला काय फरक पडत नाही. पण नोटेशन अल्फा बीटा न घेता काय घ्या XY. का आपल्याला जे वेगळ्या व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात ना, ते अल्फा बीटा कन्फ्युजन करतं. काही मग तुम्ही XY लिहितं, यापेक्षा घेतानाच XY घ्या. मग सोल्युशन
आपण असं करू, दोन फंक्शन आहे आपल्याकडे. हे एक फंक्शन आहे, हे दुसरं फंक्शन आहे. मी या पहिल्या फंक्शनला एक्स म्हणणार आणि दुसऱ्या फंक्शनला वाय म्हणणार. चालेल का? आपण मागे काय करतो, याला अल्फा आणि याला बीटा म्हणायचं बघ. व्हॅल्यू जर फाइंड होत असेल अँगलची तर अल्फा बीटा म्हणा. अँगलची व्हॅल्यू फाइंड होत नसेल तर एक्स वाय म्हणायचं. ओके, लेट x is equals to sin inverse of 3/5 and y is equals to cos inverse of 12/30. अडचण बोला बरं. पहिल्याला एक्स म्हटलं, दुसऱ्याला वाय म्हटलं. राईट हँड साईडचा विचार आपण लास्टला करू, काय उद्योग करायचा. 40 मध्ये झेड म्हटलं, काही गरज नाही झेड करायची, हे त्याची आपला झेड होतो. ओके, याला एक्स याला वाय, बरोबर आहे. ओके, आता बरोबर का, इथे साइन इनवर्स आहे. इकडे आल्यानंतर काय रे, म्हणजे इथे काय भेटेल, साइन एक्स इज इक्वल टू 3/5. इक्वेशन 1. आणि इकडे काय होणार, हा y इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. हा कॉस इनवर्स इकडे आल्यानंतर काय होणार, कॉस ऑफ y इज इक्वल टू 12/30. ओके, आता या एक्झाम्पलची आयडिया खूप सोपी असते. बरोबर का, या टाईपचे दोन एक्झाम्पल आहे. तुम्हाला डायरेक्ट जनरल आयडिया सांगतो एक्झाम्पलची. काय, तुमच्याकडे दोन अँगल आहे, एक्स आणि वाय. एक्स करता साइन दिलाय, मग राहिला कोण, कॉस. म्हणजे याला साइन दिलाय ना, याच्यावरनं कॉस फाइंड करायचं. आणि इकडे कॉस दिलाय वाय साठी, याच्यावर साइन फाइंड करायचा. म्हणजे प्रत्येक अँगलचे दोन्ही रेशो माहित पाहिजे आपला, साइन पण आणि कॉस पण. म्हणजे साइन दिला असेल तर कॉस फाइंड करायचा, कॉस दिला असेल तर साइन फाइंड करायचा. कसं फाइंड करायचं, युजिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी किंवा फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. इथे साइन एक्स वरनं कॉस एक्स आणि इकडं कॉस वाय वरनं साइन वाय, दोन्ही फाइंड करायचं. मग पुढच्या आयडिया सांगेल. ओके, घ्या बरं फाइंड करायला. वी नो दॅट. एक एक फाइंड करून घ्या. पहिले आपलं काय ठरलं, साइन एक्स वरनं कॉस एक्स फाइंड करायचं. याकरता वी नो दॅट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती रे, 1. डायरेक्ट एक्स मध्ये लिहिला फॉर्म्युला, चालेल ना. ओके, आता याच्यामध्ये आपल्याकडे साइन एक्स आहे का रे, द्या पुट करून. मग साइन एक्स जर पुट केला, therefore 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ही 3/5 व्हॅल्यू पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन 1. ओके, आता इथे एक स्टेप स्किप करतो मी. मला सांगा 3/5 चा स्क्वेअर किती होईल रे, 9/25. हा इकडे प्लस आहे, तिकडे आला काय होईल. म्हणजे डायरेक्टली जर असं केलं तर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस 9/25. चालेल ना. स्क्वेअर करून घेतला, 3/5 चा स्क्वेअर किती झाला, 9/25. तिकडे नेऊन मायनस करून टाकला. अडचण. ओके, आता मला ह्या जो 25 आहे याने याला क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल रे, पुढेच घेतोय 25 मायनस 9/25. बरोबर का. ओके, आता बघा 25 मायनस 9 किती होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू किती आली, 16/25. अडचण बोला. अरे अडचण, टेकिंग
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. पण लक्षात घ्या आता इथे ऍक्च्युली स्क्वेअर रूट दोन येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इथे अँगलला कंडिशन नाहीये, पण डोक्यात घ्यायला सगळं एक्झाम्पल पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट मध्ये सोडवायचं तुम्हाला. त्याची दोन दोन व्हॅल्यू घेतल्या की व्हॅल्यूला प्रॉब्लेम येतात. मग कोणते स्क्वेअर रूट घ्यायचे? पॉझिटिव्ह, कारण हा 3/5 आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही याला हायपोटेनियस म्हटले, याला अपोल साइड म्हटले तर ऍज ए साइड 4 येते. बरोबर आहे. आणि ती पॉझिटिव्ह घ्यावी लागेल. बरोबर. मग हे सगळं एक्झाम्पल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे असं गृहीत धरून सॉल्व्ह करायचं आपला. ओके. देअरफॉर कॉस एक्स ची व्हॅल्यू टेकिंग ओनली पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. इथे लिहून होतं म्हटलं तर पॉझिटिव्ह. तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचंय. कॉस स्क्वेअर रूट कॉस आलं आणि याचं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट किती येईल? इक्वेशन नंबर 3. ओके. साइन एक्स वरनं कॉस एक्स भेटला. अरे भेटला का? म्हणजे एक्स करता साइन आणि कॉस दोन्ही भेटले. आता सेम उद्योग कोणासाठी करायचा? वाय साठी. Also we know that sin square y प्लस cos square y किती असतो? 1. आता इथे मात्र जसा x साठी साइन दिलेला होता तसा y साठी कोण दिलेला आहे? cos. मग करा बाबांनो तो cos तिथे पुट करा. therefore cos y जर पुट केला तर काय होईल इथे? साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस वाय ची व्हॅल्यू काय आहे? 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके. ही व्हॅल्यू कुठलं पुट केली? फ्रॉम इक्वेशन 2. मान्य का प्रत्येकाला? ओके. आता बघा इथं पण ती एक स्टेप स्किप करतो. हा स्क्वेअर करा. हा स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह झाल्यानंतर निगेटिव्ह. Therefore, sin square y is equal to काय येईल रे? 1 मायनस स्क्वेअर सांगा 12/13 चा. बरोबर आहे का? ओके. इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे काय होईल इथे? 169 मायनस 144/169. बरोबर आहे. म्हणजेच साइन स्क्वेअर वाय ची व्हॅल्यू काय आली? फक्त ही सबट्रॅक्शन घ्यायची. किती येईल ती सबट्रॅक्शन? 25/169. ओके. टेकिंग अगेन पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ओनली. we get. ओके. काय होईल? साइन वाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर काय येईल? 5/30. इक्वेशन नंबर 4. अडचण बोला. अरे या स्टेप पर्यंत अर्थ वाटतं काही? तेव्हा सिंपल उत्तर आहे. तुम्हाला जे दोन पार्ट दिलेले लेफ्ट साइडला त्यातल्या पहिल्याला एक्स म्हणायचं, दुसऱ्याला वाय म्हणायचं. त्याच्यावरनं काय करायचं? ते इनव्हर्स फंक्शन ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन भेटतील. मे बी ते दोन्ही साइन असू शकतायत, मे बी ते दोन्ही कॉस असू शकतायत, किंवा एक साइन आणि एक कॉस असू शकतो. पण डोक्यात ठेवायचं एक्स करता जर साइन भेटला असेल तर फंडामेंटल आयडेंटिटी वापरून कॉस साइन करायचा आणि वाय करता तेच करायचं. साइन कॉस दोन्ही माहिती पाहिजे. बाबा एक्सचा साइन कॉस भेटलाय, वायचा कॉस साइन भेटलाय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अँगल साठी म्हणजे एक्स साठी आणि वाय साठी साइन पण भेटला पाहिजे आणि कॉस पण भेटला पाहिजे. तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये दिला असतो. दुसरा कसा फाइंड करायचा? युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. बरोबर आहे. आता बाळांनो सगळ्यात महत्वाचा पाठ लक्षात घ्या. इथपर्यंत आल्यानंतर
म्हणजे प्रत्येक छटाच्या एक्झाम्पल मध्ये हाय लॉजिक फिक्स आहे. कारण की असं एक एक्झाम्पल परत तुमच्या प्रॉब्लेम मिक्स लायन्स दिलंय इकडे समजून घ्या उद्योग काय करायचा. इथपर्यंत तुम्ही 4 रेषा फाईंड केले दोन्ही ते पण म्हणजे एक साठी दोन्ही फाईंड केले वायर दोन्ही फाईंड केले. इक्वेशन 1 2 3 4 झाले. हा आता मी लक्षात घ्या बरं का ही ते खरी आयडिया आहे. तुम्ही याला काय म्हटले तर एक्स मी रफ स्टेबली दबा तुम्ही याला एक्स म्हटले प्लस याला काय म्हटले इज इक्वल टू पुढे काही म्हटलेत का नाही. मग त्याला म्हणजे साइन इनवर्स 56/65 ऍक्च्युली ही स्टेप झालेली बरोबर ना. हा आता लक्षात घ्या हा साइन इनवर्स तिकडे इकडे आलं तर काय होईल म्हणजे काय होईल ते बरोबर का. मग आता कन्सिडर काय करायचा साइन ऑफ एक्स प्लस वाय कन्सिडर करायचा. जर इथे कॉस इनवर्स असता तर आपण कॉस ऑफ एक्स प्लस वाय घेतला असता. समजतंय का. इथे कोण आहे साइन इनवर्स म्हणून आपलं याला एक्स म्हटलं याला वाय म्हटलं हा साइन इनवर्स इथे गेल्यानंतर काय होईल साइन ऑफ एक्स प्लस वाय होतं ना. मग आपण इथे आता कन्सिडर काय करतात ना कन्सिडर साइन ऑफ एक्स प्लस वाय. कन्सिडर साइन ऑफ एक्स प्लस वाय. साइन ऑफ एक्स प्लस वाय का कन्सिडर केला समजला का. तुम्ही याला एक्स म्हटलं याला वाय म्हटले हा एक्स प्लस वाय झाला. हा इकडे साइन इनवर्स इकडे गेल्यानंतर तो काय असता साइन साइन ऑफ एक्स प्लस वाय झाला म्हणून आपण तो साइन ऑफ एक्स प्लस वाय घेतला. समजतं. जर इथे कॉस असता तर काय घडायला असतं आपला कॉस इनवर्स एक्स प्लस वाय. जर इथे मायनस असतं तर त्याप्रमाणे एक्स मायनस वाय बरोबर आहे. म्हणजे एक्झाम्पल मध्ये आयडिया सापडलेली आपल्याला. ओके मग आता कॉस तर साइन ऑफ एक्स प्लस वाय साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा. काय साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सिन्स फॉर्म्युला लिहा तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केला सिन्स साइन ऑफ ए प्लस बी रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहा तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केला आहे सिन्स साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज केलाय. आता बाळांनो मला एक सांगा देअरफोर साइन ऑफ एक्स प्लस वाय हा तर आहे असं विच इज इक्वल टू तुमच्याकडे साइन एक्स ची व्हॅल्यू आहे का. साइन एक्स ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 मध्ये द्या टाकून साइन एक्स ची व्हॅल्यू. साइन एक्स ची व्हॅल्यू काय आहे 3/5 इंटू बाळांनो कॉस वाय ची व्हॅल्यू आहे का कुठे इक्वेशन 2 मध्ये काय व्हॅल्यू ती 12/30 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू आहे का किती ती 4/5 इंटू साइन वाय ची व्हॅल्यू आहे का 5/13. ओके या व्हॅल्यूज तुम्ही कुठनं पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4 मान्य का. आता या एक्झाम्पल सांगतो इथे आल्यानंतर चुकूनही कॅन्सलेशन करायचं नाही पावर का. देअरफोर साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू इथे क्लिअर कट फक्त मल्टिप्लिकेशन करा न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर 3 into 12 अपॉन प्लस इथे 5 ला 5 कॅन्सल करायचा नाही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून टाकायचं कारण डिनॉमिनेटर सेम आहे तसा पण
5 into 13, 13 into 5. Okay. 20 upon 65. बरोबर का? बरोबर का? ओके. दोन रॅशनल टर्म्स आहे. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे? सेम. मग करा डिनॉमिनेटर कॉमन. 36 plus 20 upon 65. बरोबर आहे का? ओके. therefore किती झाला हा? 56 upon 65 ही व्हॅल्यू कोणाची आली? साइन ऑफ एक्स प्लस वाय. बरोबर आहे. पण ओके आपला इथे बघा का आन्सर मध्ये राईट हँड साइडला नंबर यायला पाहिजे होता 56 upon 65. आला का रे? हा पण समोराचा रेशो कोणता आहे? इनवर्स फंक्शन कोणतं आहे? साइन इनवर्स. मग असं करा, हा साइन आहे ना इकडे गेल्यावर काय होईल? साइन इनवर्स. म्हणजे इथे काय होणार? एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय रे? साइन इनवर्स 56 upon 65. अडचण? ओके. तर आता बघा मला सांगा एक्स आणि वाय काय होते? इक्वेशन 1 वरनं एक्स काय येईल रे? एक्सची व्हॅल्यू काय येईल? हा साइन जर इकडे गेला तर एक्सची व्हॅल्यू येणार साइन इनवर्स. therefore साइन इनवर्स 3/5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी टाकली इक्वेशन नंबर 1 वरनं किंवा त्याच्या वरती लिहिली याच्यावरनं पहा. एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स. पण त्याला आपण मार्क केलेलं नाहीये ना, म्हणून मी इक्वेशन 1 म्हणणार आहे रिझनिंगला. प्लस तुम्हाला वायची व्हॅल्यू टाकायची ती इक्वेशन 2 वर टाका. कारण की एक्स वायचा आपण आणला होता ना. एक्स वाय एक्झाम्पल मध्ये होता का? नाही. पण वाय म्हणजे काय होतं? कॉस इनवर्स 12/13. आणि याचं आन्सर आपण आणून दाखवलं ते किती आलंय? राईट हँड साइड 30 आहे. साइन इनवर्स 56. म्हणजे राईट हँड साइड 30 ठेवली. फक्त मी एक्सची व्हॅल्यू पुट केली आणि वायची व्हॅल्यू पुट केली. बरोबर आहे. ओके. कुठनं पुट केल्या? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला? ओके. अडचण बोला. अरे आयएनसी एक्झाम्पल अडचण आहे काही? सिंपल लॉजिक होतं. लेफ्टला जे दोन रेषे दिले होते त्याला पहिल्याला एक्स म्हणा, दुसऱ्याला वाय म्हणा. बरोबर आहे. एक्स वरनं आपला साइन एक्स भेटला, वाय वरनं कॉस वाय भेटला. बरोबर आहे. ओके. साइन एक्स भेटला, मग एक्स साठी फक्त साइन भेटला, राहिला कॉस, मग तो कॉस साइन करून घ्या. सिमिलरली वाय वरनं कॉस भेटेल, मग वायचा राहिला साइन, तो साइन करून घ्या. म्हणजे आपल्याकडे एक्स साठी साइन कॉस दोन्ही पण आहे, वाय साठी साइन कॉस दोन्ही पण आहे. मग आपण याला एक्स म्हटलंय पहिल्याला, दुसऱ्याला वाय म्हटलंय, तिकडे साइन इनवर्स आहे ना, मग इनवर्स फंक्शननुसार चूज करायचं. आता एक्स प्लस वाय आला इकडे, आता एक्स प्लस वाय आला, मग साइन जर इकडे आला तर काय होईल? साइन ऑफ एक्स प्लस वाय. कन्सिडर साइन ऑफ एक्स प्लस वाय. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करून एक्सपांड केलं. साइन एक्स कॉस वाय, कॉस एक्स साइन वाय, सगळ्या व्हॅल्यूज आहे टाकून दिल्या, सिम्प्लिफाय केलं. राईट हँड साइडची व्हॅल्यू 56/65 ऍडजस्ट झाली. राहिला प्रश्न हा साइन इकडे, याला साइन इनवर्स झाला. एक्सची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स 3/5 पुट केली. वायची व्हॅल्यू काय? कॉस इनवर्स 12/13 पुट केली. आणि पुढे असलेला राईट हँड साइडचा साइन इनवर्स 56/65 कसं झालं. हे एक्झाम्पल बघा बोर्डला 4 मार्क्स आहेत. अडचण बोला. अडचण? एक्झाम्पल समजलं काय उद्योग आहे? सेम असं पॅरलल एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये
कित्येक वेळेस याला अल्टर करून ते एक्झाम्पल सुद्धा एक्झामला विचारलेलं आहे. आपण ते पण घेणार आहे. लगेच या पुढे सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल घ्या. तिथे बाजूला समास म्हणले सॉल्ड एक्झाम्पल. हे तुमचं हे साईड मधलं एक्झाम्पल नाहीये, सॉल्ड एक्झाम्पल आहे, पण IMP म्हणून घेतोय. स्क्रीनशॉट काढायचा राहिला असेल तर रेकॉर्डिंग ऑन केल्यानंतर काढा. ओके, ठीक आहे बाळांनो. शॉर्ट एक्झाम्पल आहे, पेज नंबर 101 वरती एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट, शॉर्ट एक्झाम्पल आहे, प्रूव्ह दॅट cos inverse 4/5 plus cos inverse 12/13 आणि याचा आन्सर दाखवायचं तुम्हाला. cos inverse 33/65. सॉल्ड एक्झाम्पल आहे, पेज नंबर 101 वरती. सेम एक्झाम्पल आहे, cos इनवर्स 4/5 प्लस cos इनवर्स 12/13. याचा आन्सर दाखवायचं तुम्हाला. cos इनवर्स 33/65. बाळांनो क्लिअर कट आहे. लेफ्ट साइडला दोन पार्ट दिले. पहिल्याला X म्हणायचं, दुसऱ्याला Y. ओके, सगळ्यात पहिला मुद्दा आहे, जी पहिली टर्म आली कोणती रे? cos इनवर्स 4/5. cos इनवर्स 4/5 त्याला म्हणायचं X. आणि दुसरी टर्म कोणती आली? cos इनवर्स 12/13. मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच ना. मग त्या सेकंड टर्मला म्हणायचं Y. ओके, हा cos इनवर्स तिथे शिफ्ट झाला तर मला व्हॅल्यू भेटणार आहे cos X ची व्हॅल्यू भेटणार आहे 4/5 आणि cos Y ची व्हॅल्यू भेटणार आहे 12/13. मग X करता cos आहे, साइन नाहीये, साइन फाइंड करावं लागेल. Y करता cos आहे, साइन नाहीये, साइन फाइंड करावं लागेल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर X प्लस cos स्क्वेअर X इज इक्वल टू 1. याच्यामध्ये cos X ची व्हॅल्यू पुट करायची. ओके, देअरफॉर sin स्क्वेअर X प्लस 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 वरनं पुट केली. आता 4/5 चा स्क्वेअर किती रे? 4/5 चा स्क्वेअर किती? 16/25. तिकडे मायनस करायचा म्हणजे इथे उरला sin स्क्वेअर X इज इक्वल टू 1 मायनस 16/25. बरोबर आहे. आता 25 क्रॉस मल्टिप्लाय करा. 25 मायनस 16/25. बरोबर आहे. म्हणजे sin स्क्वेअर X ची व्हॅल्यू काय भेटली? 9/25. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, पण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचा. sin स्क्वेअरचा स्क्वेअर रूट झाला sin X इज इक्वल टू 3/5.
बरोबर आहे का? ओके, राहिला प्रश्न की सेकंड पार्ट ऍज इट इज आहे. कॉस वाय वरनं साइन वाय काढायचा. हा, आता जो मेन पार्ट चेंज होणार आहे तो इकडे चेंज होणार आहे. ओके, हे जमलं प्रत्येकाला? अरे कॉस एक्स वरनं साइन एक्स काढायचं आहे आणि कॉस वाय वरनं साइन वाय काढायचं आहे. चारही व्हॅल्यू भेटल्या. ओके, आता बाळांनो काय कन्सिडर करायचं हे महत्वाचं आहे. बरोबर का? इकडे 2 मिनिटं. याला एक्स म्हटलं, याला वाय म्हटलं, म्हणजे हा तर क्लिअर कट काय आला, एक्स प्लस वाय. राहिला प्रश्न राईट हँड साईडला कोणता इनवर्स फंक्शन आहे रे? कॉस इनवर्स. त्यानंतर काय बोलते? कॉस. म्हणजे कन्सिडर काय करायचं? कॉस ऑफ एक्स प्लस वाय. कन्सिडर कॉस ऑफ एक्स प्लस वाय. आणि हे एक्सपांड करण्यासाठी तुम्हाला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो फॉर्म्युला कोणता आहे? कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी. कॉस साइन चेंज होतं, प्लस च्या मायनस साइन ए साइन बी. बरोबर आहे? म्हणजे इथे काय होणार? कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय. ओके, देयरफॉर कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू. राहिला प्रश्न कॉस एक्सचा. कॉस एक्सची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? इक्वेशन 1 काय व्हॅल्यू आहे? 4/5 इंटू कॉस वाय. इक्वेशन 2 12/13 ही कॉस वाय ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये. मायनस साइन एक्स 3/5. साइन एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये. व्हॅल्यूजचा क्रमवार येतात पहा, 1 2 3 4. आणि ओके, लास्ट साइन वाय ची व्हॅल्यू 5/13. या व्हॅल्यूज पूर्ण पुट केल्या. फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4. ओके, therefore कॉस ऑफ एक्स प्लस वाय किती आला? इथं क्लिअर कट मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. मल्टिप्लिकेशनला क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे काही नाही करत, सरळ मल्टिप्लाय करायचं. 4 into 12 अपॉन 65 मायनस इथे 5 कॅन्सल न करणार, मल्टिप्लिकेशन करा 15 अपॉन 65. अडचण? ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, करा कॉमन. ओके, तो डिनॉमिनेटर तर बरोबर आला 65. राहिला प्रश्न आहे दोघांची सबट्रॅक्शन करा. 48 मायनस 15 33. ही व्हॅल्यू आली कॉस ऑफ. आता आपली जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आणि एक्झाम्पल मध्ये राईट साईडला कॉस इनवर्सच्या पुढे जी व्हॅल्यू दिली ती व्हॅल्यू चेक करा बरोबर, सारखी आली का? पण याला ह्या व्हॅल्यूला कॉस इनवर्स पाहिजे. मग हा इकडचा कॉस तिकडे गेल्यानंतर कॉस इनवर्स. देयरफॉर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काय? कॉस इनवर्स. बरोबर आहे. पण फायनली राईट हँड साईड तो आली. एक्स आणि वाय एक्झाम्पल मध्ये नव्हते, ते आपण आणले होते. इथनं मला एक्स भेटेल. एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे काय? कॉस इनवर्स 4/5 प्लस वाय म्हणजे काय? कॉस इनवर्स 12/13. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पुट केली
वायची व्हॅल्यू पुट केली, राईट हँड साइड आहे तिथे काय cos इनव्हर्स 33/65 या दोन व्हॅल्यूज तुम्ही कुठनं पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आणि बाळांनो हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अरे हेच प्रूव्ह करायचं होतं का? या एक्झाम्पलला सुद्धा IMP करा. सॉल्ड एक्झाम्पल घेतलंय ना, या एक्झाम्पलला सुद्धा IMP करा. ओके बाळांनो, अडचण बोला बरं. अरे अडचण एक्झाम्पल समजले हे लक्षात ठेवा बाळांनो. या चॅप्टरमध्ये तुम्हाला काहीच ऑप्शन टाकायचं नाहीये. एक तर ऑलरेडी खूप छोटा चॅप्टर, आता फक्त 5 एक्झाम्पल्स उरले, ते पण बारीक बारीक आहे. ते आता पुढच्या लेक्चरला म्हणजे 8 ते 9च्या लेक्चरला होऊन जातील. म्हणजे आज हा चॅप्टर तुमचा संपणार आहे. मग उद्यापासून तुम्हाला पेपर सेकंड निवडणूक करायची आहे, इंटिग्रेशन. माझा सर्वात आवडता टॉपिक, सर्वात मस्त टॉपिक. ओके ठीक आहे. पेपर फर्स्टचे हा चॅप्टर संपल्यानंतर पेपर फर्स्टचे 3 चॅप्टर राहिले, वेक्टर, लाईन प्लेन आणि लिनियर प्रोग्रामिंग. या डोक्यात ठेवा, लिनियर प्रोग्रामिंग 4 दिवसाचा आहे फक्त, वेक्टर 10 दिवसाचा आणि लाईन प्लेन 10 दिवसांचा. 10 दिवस पडले झाले, 5 दिवसाचा. म्हणजे तुमचा इथून पुढे पेपर फर्स्ट फक्त उरला 1 महिन्याचा सुद्धा नाही. हार्डली 20 दिवसामध्ये तुमचा पेपर फर्स्ट संपून जाऊ शकतो. आणि मग उरतो तो प्रश्न फक्त पेपर सेकंडचा. पण डेली 2 लेक्चर आहे, तो पण लवकर संपून जाईल. सिलेबस कधी संपून जाईल तुम्ही पुढे कळणार पण नाही, हे डोक्यात घ्या. त्यामुळे स्टडीला लागून राहा. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.